मला आठवत होतं की वसंतराव पाटील, प्रकाश दुबले, म्हणजे मिलिंद पलीकडे कुठेतरी कोपऱ्यात कुठेतरी आपण एक छोटासा आखाडा बांधला होता आणि तो 25 वर्षापूर्वी माझ्याच हस्ते त्याचं उद्घाटन झालं. त्याला आमदार होतो, आता नामदार झालो. निधीतच बांधलं. भाईंदरच्या इतिहासाबरोबर, भाईंदरच्या प्रगतीबरोबर गणेश नायकांच्या अनेक आठवणी आहेत. त्यावेळेला मला आठवतंय की मी शिवसेनेमध्ये होतो आणि ओमप्रकाश भाजपमध्ये, जनसंघामध्ये. मी बरोबर आहे, कधी जनसंघ, जनता पक्ष आणि आता अंतर भाजप. त्यावेळेला सुद्धा एकूण त्या वातावरणामध्ये नारायण पोतदारांचं सुद्धा आपल्याविषयीचं एकूण मन, त्यांचं आपल्या यशाकरता, हे मला या गोष्टीची जाणीव आहे. आता नंतर सगळे हे आपले आहेत, सगळे आपलेच आहेत, तेव्हा पण आपलेच होते आणि आज पण आपलेच आहेत. मला आठवतं हा मैदान करण्याचा आत्ताच गणेश नाईकचाच होता. तिथे पर्यावरण विभागाचा विरोध होता. अलीकडे तुमच्या घरी ना हिला मँग्रोवच्या ते बाजूला पडेल. तुम्हाला माहित आहे का मँग्रोव गणेशाशी कनेक्टेड, हे फॉरेस्टशी कनेक्टेड आहे. कुठले मँग्रोव म्हणजे गुजरात बॉर्डर पासून गोवा बॉर्डर पर्यंतचे, ज्याला कांदलवन म्हणजे आपल्या भाषेत म्हणजे प्युअर आणि खोट. त्या ग्रामीण भागातल्या माणसाला खोट माहिती आहे. माहिती तुम्हाला रेवणकर खोट माहिती आहे का नाही? ज्या झाडाची फांद्या टाकून म्हशीना चारा पण घातला त्याला खोट म्हणतात. तर एकूणच हे सगळं बघून मला आनंद वाटला. मला वाटलं मी कधीतरी आमदार फंडातून निर्माण केला आखाडा म्हणजे ऐकत होतो, परंतु इतक्या चांगल्या सुस्थितीत करण्याचं तुम्ही ठरवलेले. मिलिंद लिंबे यांनी सगळ्या आयुक्तांचं झालेल्या सहकार्याबद्दल एक प्रकारचे त्यांचे आभार मानले, त्यांचं कौतुक केले. आता मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी या ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे. तुम्ही तुमचं निवेदन तयार करा. भाईंदरला मी पहिल्यांदा येऊन माननीय सगळ्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही व्यथा म्हणजे लोकांच्या आयुक्तांशी बोलणार आहे आणि त्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेल्या जिल्हा क्रीडा विभागाला दिलेल्या असलेल्या निधीतून या तुमच्या आखाड्याला कशी मदत होईल. आता तुम्ही बरेचसं काम उरकत आलेलं म्हणजे आखाडा सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग मध्ये उभारणार आहे आणि त्याला भविष्य निश्चितपणे चांगलं होईल. भाईंदर सारख्या व्यापारी करण्याच्या शहरामध्ये पेलवानी करणं किंवा विचार करणं हे अशक्य होते. तिथे पैशातून पैसे कमवण्याचं ज्ञान दिलं जातं. व प्रकाश बरोबर आहे ना? इन्व्हेस्ट मनी अँड अर्न द मनी म्हणजे मुद्दा टाका आणि नफा कमवा. अशा विचाराच्या भाईंदरच्या शहरामध्ये म्हणजे ज्याला बळदंड होण्यासाठी पेलवानीची एकूण रुजावट करण्याकरता ज्या सगळ्यांनी जे प्रयत्न केले त्याच्यात वसंत पाटलाचा सिंहाचा वाटा आहे. आता फिजिकली वसंत पाटील आणि थेरटिकली मिळून लिपी. तर या सगळ्या वातावरणामध्ये हे सगळं तुमचं लहान लहान मुलं, ही मुली आणि आता नॉन महाराष्ट्रीयन मुली सुद्धा मुलं सुद्धा आखाड्यामध्ये यायला लागले. बरोबर आहे मी काय बोलतो? म्हणजे हे अतिशय चांगलं सकारात्मक पाऊल आहे. आता बाकी एकच वाईट आहे की म्हणजे अंतिम टप्प्यात गेल्यानंतर लाता बिता मारायची वेळ येते पेलवानाला, अंपायर तुमच्या पंचावर, तो बात ती वाईट आहे. म्हणजे पंचाने सुद्धा नीट वागलं पाहिजे आणि पेलवानाने सुद्धा नीट वागलं. समज मी काय बोललो ते म्हणजे लहान मुलाला पण सांगून टाकलं की पंचांचा निर्णय अंतिम असतो, पण पंचाने पण चिकी खाता कामा नये. काय बोलतो? पंचाने चिकी खाता कामा नये आणि पंचाचा मान सन्मान ठेवला गेला पाहिजे. एकूणच आम्ही दुसऱ्या कार्यक्रमासाठी आलो तर मधल्या काळात मिलिंद लिंबे सांगितले दादा आखाड्याला तुम्ही भेट द्या म्हणून त्या
जुन्या आठवणी जागून या ठिकाणी आलेलो आहे। याच्या पुढे तुम्ही चिंता करायची नाही। तुम्हाला प्रावीण्य मिळण्याकरता महानगरपालिका तर करेलच, परंतु महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा मदत मिळेल आणि ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कमी पडतील त्याला गणेश नाईक साक्षी उभा आहे। मग ते कशा पद्धतीने करायचे ते काय आम्हाला सांगायची गरज नाही। एकूणच बलदंड मन पण पाहिजे आणि बलदंड शरीर पण पाहिजे आणि ते करण्याकरता तुम्ही लोकांनी जिद्दीने हा प्रवास केला। तुमच्या सगळ्यांचे कौतुक करतो मी। भविष्य काळामध्ये मीरा भाईंदरचं नाव या पेलवानीच्या एकूण पेशामध्ये महाराष्ट्र स्तरावर नाही तर देश स्तरावर आणि उद्याला जर एशियन कुस्त्यांमध्ये ऑलिम्पिक मॅट म्हटलं तर ऑलिम्पिक मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकाल आणि तुम्ही जावत अशी माझी इच्छा व्यक्त करतो। रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।